झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्योतिकुमारी संदर्भातली ज्योतिकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या 2 आरोपींची फाशी हायकोर्टाने कायम ठेवलेली आहे। या प्रकरणामध्ये कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटे यांना हायकोर्टाने दोषी ठरवलेलं आहे। बलात्कार आणि खून या प्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावलेली होती। या विरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती। मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या ज्योतिकुमारी चौधरी या 25 वर्षांच्या तरुणीवर 1 नोव्हेंबर 2007 ला बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती। हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती। नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री 10च्या सुमारास कॅबमध्ये बसली होती। मात्र कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटे यांना ज्योतिकुमारीला जुन्या पुणे मुंबई या महामार्गावर निर्जन स्थळी नेलं आणि तिच्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या केलेली होती। या दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे। आपण एक नजर टाकणार आहोत एकंदर हे हत्या प्रकरण कसं घडलं, काय होतं। 1 नोव्हेंबर 2007 ला ज्योतिकुमारी चौधरीची हत्या झालेली होती। 2 नोव्हेंबर 2007 ला ज्योतिकुमारीचा मृतदेह गहुंजे या गावाजवळ ताब्यात घेतला गेला। 3 नोव्हेंबर 2007 ला आरोपी पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटेला अटक झाली। खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं। खटल्यामध्ये 29 साक्षीदारांची तपासणी झाली। 21 मार्च 2012 पुणे कोर्टाकडून दुहेरी फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली। एक म्हणजे ज्या कारखानदार ज्या स्त्री कामगाराला नोकरीवर ठेवतात परंतु त्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देत नाही अशांना एक चांगला या निकालाचा एक धडा मिळणार आहे। कारण आज उच्च न्यायालय देखील याबद्दल अतिशय निकालपत्रात चांगलं म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत आणि जे फक्त स्त्रीला आपल्या टॅक्सी एकटी बघून तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावरती अतिप्रसंग करून बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करतात अशा लोकांना देखील परिस्थितीजन्य पुराव्यामुळे कठोर शिक्षा होऊ शकते हे आजच्या निकालाने सिद्ध झालेले आहे। मी आजच्या निकालाचं स्वागत करतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।